तर हॅलो अक्कलकोटकर, माझं नाव आहे सारिका सुतार. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर काल तुम्ही बघितलं असेल की वेदाचं मी अभ्यास घेतले होते. तर आज ईश्वरीसाठी मी काही कोडं विचारले, तिला कोड्याचे प्रश्न विचारले. तिनंही कोड्याचे प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे. तुम्ही बघू शकता. मी व्हिडिओ पुढे सोडलेली आहे. तुम्ही बघा, पूर्ण व्हिडिओ बघा. माझं व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामला तुम्ही पेजला फॉलो करायला विसरू नका. तर असेच नवीन काही व्हिडिओ घेऊन येणार आहे. उद्यापासून मी अजून स्टार्ट करणार आहे कोडं. तर कोडं कोणत्या टॉपिकवर करणार आहे तर बुद्धिबळ जर कुणाकुणाला येत असेल तर त्याच्यावर मी उद्या कोडं तयार करणार आहे. तर कोण बुद्धिबळ खेळलं आहे त्यांनाच ते उत्तर येईल. बुद्धिबळ हे सर्वात जास्त शातीर खेळ आहे. असं म्हणतात की त्याच्यामध्ये जास्त बुद्धीचा वापर केला जातो. मग बघू कोण हुशार आहेत आणि कोण हुशार नाहीत. कुणाची मेमरी त्यांच्यासोबत काम करते आणि कुणाची मेमरी त्यांच्यासोबत काम करत नाही. तर उद्या पोस्ट करणार आहे मी. मग तुम्हाला उत्तर सकट पोस्ट करू का फक्त प्रश्न पोस्ट करू हे तुम्ही नक्की मला सांगा, जेणेकरून मला कळेल की तुम्हाला उत्तरही सांगायचं आहे का फक्त प्रश्न तुम्हाला विचारू शकते मी. तर नक्की ईश्वरीचं प्रश्नांचे उत्तरं कसं वाटले हे तुम्ही बघू शकता. बघून तुम्ही मला नक्की सांगा कसे वाटले. आणि तुम्ही तुमच्या लेकरांसोबत असंच घरातले शब्द तुम्ही वापर करत जावा, जेणेकरून ज्या लेकराचं वय जसं आहे तसं तुम्ही प्रश्न विचारत जावा. आता माझ्या मुलाचं वय 5 वर्षाचं आहे. तर 5 वर्षाच्या लेकराला कसं विचारायचं आहे त्याप्रमाणे मी त्याला कोड विचारते. तर 7 वर्षाची मुलगी आहे, 7 वर्षाच्या लेकरांना कसं कोड विचारायचं आहे त्याप्रमाणे मी कोड विचारत असते. तर तुम्ही तसं तुमच्या लेकरांना मार्गदर्शन दाखवा, जेणेकरून ते लेकरं मोबाईल वगैरे बघायचं बंद करते व गेम वगैरे खेळायचं बंद करतात. तर माझ्या गोष्टी तुम्हाला छान वाटत असेल तर तुम्ही नक्की मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही जरी केलात तुमच्या लेकरांसोबत तर तुमचे लेकरं नक्कीच सगळ्यामध्ये हुशार होईल. अभ्यासामध्ये तर होणारच होणार, तर इतर सगळ्या गोष्टीमध्ये पण हुशार होणार. तर नक्की तुम्ही मला सांगा. तर आज आपण ईश्वरीला प्रश्न विचारायचा आहे. आयडेंटिटी कार्ड चलो. आज ईश्वरीला आपण प्रश्न विचारणार आहोत. काल तुम्ही वेदाचं प्रश्न ऐकला असेल. तर ईश्वरीचं वर्ष 7 वर्षाचे, आता सध्या 7 वर्ष चालू आहे आणि 7 वर्षाच्या लेकरांना काय माहीत आहे त्याप्रमाणे मी तिला कोड विचारणार आहे. तर चला आपण प्रश्नाकडे जाऊ. ईश्वरी, मी प्रश्न विचारते, तू उत्तर देणार ना? हां,